वडील कामाला निघून जातात. घरात मुलगा आणि तिची आई असते. दुपारच्या वेळेला आई जेवण केल्यानंतर आराम करण्याच्या बहाण्याने झोपण्याचं नाटक करते. त्यावेळी मुलगाही जेवण करून झोपी जातो. त्यावेळी तिची आई उठते आणि एक फोन करते. फोन केल्यानंतर एक व्यक्ती तात्काळ घरी येतो. घराचा दरवाजा आतून बंद केला जातो आणि ज्या रूममध्ये मुलगा झोपलेला असतो त्या रूमचाही दरवाजा बाहेरून लोटून घेतला जातो. त्यावेळी त्या मुलाची आई आणि बाहेरून आलेल्या व्यक्ती बेडरूमचा सहारा घेतात. बेडरूमचा सहारा घेतल्यानंतर त्या ठिकाणी त्यांची बेडरूमचा दरवाजा बंद करणे गरजेचं होतं. मात्र मुलगा गाढ झोपलेला असतो. तो काही एवढ्या लवकर उठणार नाही. तोपर्यंत आपल्याला जे काही करायचंय ते होऊन जाईल म्हणून दोघेही दरवाजा न लावता प्रेमाच्या गप्पा मारायला सुरुवात करतात. आणि गप्पा मारत असताना दोघेही अशा अवस्थेपर्यंत पोहोचतात की दोघांनाही एकमेकापासून वेगळं राहणं शक्य होत नाही. दोघांच्या अंगात संबंधाची इच्छा निर्माण होते आणि काही क्षणात दोघेही त्याच बेडरूममध्ये संबंध प्रस्थापित करायला सुरुवात करतात. दोघेही एवढं बेभान होऊन एकमेकांमध्ये मिसळायला सुरुवात करतात आणि तो आवाज जेव्हा मुलाच्या कानावर पडतो त्यावेळी तो तात्काळ उठतो आणि आईला काय झालं म्हणून जेव्हा रूमच्या बाहेर येतो तेव्हा बेडरूममध्ये जो काही प्रसंग सुरू असतो तो प्रसंग तो पाहतो. तेव्हा त्या मुलाची आणि त्याच्या आईची एक नजर होते. येथेच सर्व कार्यक्रम फेल झाल्याचा राग दोघांच्याही मनात येतो. आई सर्व कपड्यांची सारवासारव करते, मुलाला समजण्याचा प्रयत्न करते, पण मुलगा शांत बसतो. कारण त्या मुलाच्या डोक्याला हे सर्व पाहून शॉक बसल्यासारखं झालेलं असतं. काही वेळात परपुरुष हा घराच्या बाहेर निघून जातो. जे काही त्या मुलाने पाहिलेलं असतं ते सर्व तो वडिलांना सांगेल या भीतीपोटी आई परेशान होते. तुला पैसे पाहिजे आहेत का? तुला कुठे फिरायला जायचंय का? चल मी तुला घेऊन जातो असे म्हणून तो दिवस तर निघून जातो आणि दुसऱ्या दिवशी सर्व काही शांत होते. मात्र मुलगा आईला पाहून वेगळ्या नजरेने जेव्हा पाहत असतो तेव्हा त्याची आई त्याला सांगते, तुला जे पाहिजे आहे ते मी देते, पण जे तू पाहिलंय ते वडिलांना सांगू नको. त्यानंतर एक दिवस मुलगा घरातून अचानक गायब होतो. तेव्हा त्याचे आई वडील त्याचा सर्वत्र शोध घेतात. मात्र त्याचा कुठेही शोध लागत नाही. तेव्हा त्यांना पोलीस स्टेशन गाठावं लागतं. त्या ठिकाणी आई वडील पोहोचतात आणि मुलगा घरातून अचानक गायब झाल्याचं त्या ठिकाणी सांगतात आणि त्यावेळेस पोलीस तक्रार देखील नोंदवून घेतात आणि शोध कार्य सुरू केलं जातं. तेव्हा त्यांच्या तपासात जी माहिती समोर होते त्यामुळे पोलीस प्रशासनाच्या पायाखालची जमीन सरकली जाते. एखादी शिक्षिका महिला स्वतःच्या मुलाच्या बाबतीत अशी काही करू शकते का? त्यावर त्यांचा विश्वासच बसत नाही. तेव्हा त्या शिक्षिका आणि तिचा प्रियकर बँक मॅनेजर याला ताब्यात घेतलं जातं आणि संपूर्ण प्रकारचा कशा प्रकारे शेवट केला तेच समोर येतं. त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा. त्याचा शेवट किती भयंकर आहे हे तुम्हाला देखील लक्षात येईल. नमस्कार, मी जनार्दन राऊत आणि तुम्ही पाहतात क्लिक टू न्यूज. एका मोठ्या बँकेमध्ये अर्पित पाराशर हा एरिया मॅनेजर म्हणून काम पाहत असतो. एरिया मॅनेजर म्हणून काम पाहत असल्यामुळे त्याला प्रत्येक गावात परिसरात फिरण्यासाठी रोज प्रवास करावा लागत होता. त्यामुळे तो कधी खाजगी वाहनातून तर कधी महामंडळाच्या बसने प्रवास करत होता. त्याचप्रमाणे साक्षी कौर नावाची महिला एका खाजगी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होती. ज्या परिसरात अर्पिता हा एरिया मॅनेजर म्हणून काम करत होता त्याच परिसरात साक्षी ही एका खाजगी शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होती. साक्षी ही देखील शाळेवर कधी बसच्या माध्यमातून कधी खाजगी वाहनातून प्रवास करत होती. प्रवास करत असताना साक्षी आणि अर्पित यांचा परिचय झाला. दोघांच्याही आठवड्यातून 1-2 वेळी भेटी होऊ लागल्या आणि प्रवासादरम्यान दोघांच्याही गप्पा थट्टा मस्करी सुरू झाली. आणि त्यानंतर साक्षी आणि अर्पित यांच्यात जाण्या येण्याची जी वेळ होती ती मागे पुढे होऊ लागली. कधी साक्षी लवकर जाऊ लागली तर कधी अर्पित हा कार्यालयात कामानिमित्त थांबू लागला. त्यावेळी साक्षी आणि अर्पित यांच्यामध्ये ज्या प्रकारे ओळख झाली होती, गप्पा गोष्टी सुरू झाल्या होत्या, त्या दोघांमध्ये भेट होत नसल्यामुळं आता त्या बंद झाल्या होत्या. मात्र तो जो सहवास साक्षीला लाभलेला होता तो सहवास त्यांना रोज हवा होता. त्यामुळे साक्षीने एक दिवस अर्पिताला फोन करून तुझी बदली झाली आहे का याविषयी विचारलं. तेव्हा अर्पिताने ऑफिसला काम असल्याचं सांगितलं. त्यामुळे साक्षी अस्वस्थ झाली कारण साक्षीला अर्पित आवडायला सुरुवात झाली होती. दोघांचा प्रवास 1-2 महिने बरोबर झालेला होता आणि मध्येच तुटला देखील होता. त्यामुळे साक्षी ही अधूनमधून अर्पिताला फोन करू लागली. दोघांचे मॅसेज सुरू झाले आणि त्यानंतर पुन्हा अर्पित त्याच मार्गावरून प्रवास त्याने सुरू केला. जो 2 आठवड्यांचा दुरावा झालेला होता तोच दुरावा पुन्हा जवळ आला होता. आता मात्र साक्षीला राहावलं नाही. त्याने अर्पित याची स्तुती करायला सुरुवात केली. तू किती चांगला आहेस, मला तू खूप आवडतोस. ज्या प्रकारे साक्षी स्तुती करत होती तशीच स्तुती अर्पित हा देखील साक्षीची करू लागला होता. दोघांनाही एकमेकांवर प्रेम जडलं होतं. मात्र पुढे कोण येणार असा प्रश्न होता. कारण साक्षी ही लग्न झालेली होती आणि अर्पित याचं देखील लग्न झालेलं होतं. दोघांनाही सर्व अनुभव होता.
शेवटी दोघांच्याही मनातल्या गोष्टी एकमेकांना कळायला सुरुवात झाली होती आणि दोघेही कालांतराने एकमेकांच्या प्रेमात पडले. साक्षी ही शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करत होती, तरी देखील तिच्या मनात अर्पित याच्याविषयी वासना निर्माण झालेली होती. पतीपेक्षा तिला अर्पित आवडायला लागला होता आणि अर्पित याला देखील पत्नीपेक्षा साक्षी ही शिक्षिका आवडायला लागली होती. त्यामुळे त्यालाही ती शिक्षिका असल्यामुळं जास्तच आवड निर्माण झाली होती. जो प्रेमाचा गुलकंद दोघांनी चाकायला सुरुवात केला होता तो त्यांनी चाकला होता. आता वेळ आली होती दोघांच्याही संबंधाची. साक्षी एकदा घरातून बाहेर पडली की संध्याकाळीच ती घरी परत येत होती. त्यामुळे मुलाला आणि पतीलाही तिची वेळ माहिती होती. अर्पित हा तर दौऱ्यावरच होता. दोघांनीही एका शांत ठिकाणी भेटायचं ठरविलं. साक्षीने त्यासाठी सुट्टी घेतली, पण घरातून तर शाळेला निघाली म्हणून बाहेर पडली होती. आज तिच्या मनासारखं अर्पित तिला सुख देणार होता. दोघांनी एका लॉजचा सहारा घेतला आणि त्या ठिकाणी मनसोक्त दोघांनीही वेळ घालवला. अर्पित याच्या संबंधाने साक्षी आता सुखावली होती, पण वारंवार अशा प्रकारे चालणार नाही असं तिनं अर्पित याला सांगितलं. आपल्याच शहरात घरी राहून हे सर्व करता येईल याचा कोणाला संशय देखील येणार नाही, यासाठी आपल्याला काहीतरी बंदोबस्त करावा लागेल. त्यामुळे यापुढे साक्षीच्या घरी दोघांनी भेटायचं ठरविलं. पती कामाला गेल्यानंतर सुट्टीच्या दिवशी दोघांची भेट करायची असं ठरलं होतं. मग रविवार दिनांक 21 जून 2026 रोजीचा तो दिवस होता. साक्षीचा पती हा सकाळीच कामाला निघून गेला होता, तर घरी साक्षी आणि तिचा मुलगा अंगदवीर हे दोघेच होते. सुट्टीचा दिवस असल्यामुळे साक्षीने अंगदवीर बरोबर जेवण केलं आणि दोघेही एका रूम मध्ये दुपारच्या वेळेला झोपी गेले. अंगदवीर हा झोपी गेल्यानंतर थोड्याच वेळात साक्षी त्या ठिकाणी उठली आणि तिने अर्पित त्याला फोन केला. फोन केल्यानंतर अर्पित हा काही वेळात घरी आला. घरी आल्यानंतर साक्षीने घरात मुलगा असताना दरवाजा बंद करणं गरजेचं होतं, पण तिने बेडरूमचा दरवाजा बंद केला नाही आणि मुलगा झोपला त्या रूमचा सुद्धा तिने दरवाजा बंद केला नाही. जेव्हा साक्षी आणि अर्पित याच्यामध्ये संबंध सुरू झाले तेव्हा अंगदवीर याला साक्षीचा ओरडण्याचा आवाज आला आणि तेव्हा त्याला जाग आली. त्याने रूमच्या बाहेर येऊन पाहिलं तर साक्षी आणि अर्पित यांच्यामध्ये जे काही संबंध सुरू होते तेच अंगदवीर याच्या डोळ्यासमोर दिसलं होतं. मग हा व्यक्ती कोण याची तर आपली ओळख नाही असं देखील अंगदवीर याच्या लक्षात आलं आणि तो काय करतोय हे विचार देखील अंगदवीर याच्या डोक्यात आले. तेवढ्यात साक्षी आणि मुलगा अंगदवीर यांची नजरानजर झाली आणि साक्षी घाबरून गेली. सर्व कपडे घातले त्याच वेळी अर्पिता ही तात्काळ घराच्या बाहेर गेली. त्यानंतर साक्षीला या सर्व गोष्टीचा पश्चाताप होऊ लागला आणि तिने केलेली चूक तिच्याही लक्षात येऊ लागली होती, पण आता खूप उशीर झाला होता. साक्षीने अंगदवीर याला विश्वासात घेतलं. तुला पैसे पाहिजे आहेत का, तुला कुठे फिरायला जायचे आहे का, असे एक ना अनेक प्रश्न साक्षी विचारत होती. हा वडिलांना सर्व सांगेल, त्यामुळे साक्षीने मुलाला धमकी दिली. तू जर वडिलांना काही सांगितलं तर मी घरातून निघून जाईन. त्यामुळे अंगदवीर याने वडिलांना काहीच सांगितलं नाही. सोमवारच्या दिवशी साक्षी ही शाळेत गेली, पण त्या ठिकाणी देखील तिचं मन लागत नव्हतं. तिच्या मनात जो संशय होता तो काही निघून जाईना. मुलामुळं आपलं सर्वच भांड फुटणार याची भीती तिच्या मनात होती. त्याच प्रकारची भीती अर्पित याच्या मनात देखील होती. त्यामुळे साक्षीने अर्पिताला फोन करून सांगितलं की अंगदवीर याचा काहीतरी बंदोबस्त करावा लागेल आणि त्यानुसार दोघांची प्लॅनिंग ठरली. अर्पित याने अंगदवीर याला आपण फिरायला जाऊ असं म्हणून तो त्याच्या घरी गेला होता. अंगदवीर त्यावेळी देखील शांतच होता. त्यावेळी अर्पित याने त्याची वेगनार गाडी आणलेली होती. त्या वेगनार गाडीत अंगदवीर याला बसवलं आणि भद्रकाली जंगलातील सती माता मंदिराच्या जवळ नेऊन त्याच ठिकाणी त्याला संपवलं. अर्पित आणि साक्षी यांच्या मनासारखं सर्व काही बरोबर झालं होतं, पण जेव्हा अंगदवीर याचे वडील घरी आले तेव्हा अंगदवीर घरात दिसत नाही. साक्षी देखील रडत होती. अंगदवीरचे कोणीतरी अपहरण केलं अशा प्रकारे ती सांगत होती. दोघा पती पत्नीचा अंगदवीरचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू केला होता, पण कुठेच काही शोध लागत नव्हता. अखेर पोलीस स्टेशन गाठल्यानंतर त्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलीस पथकानं त्यांचं कार्य सुरू केलं होतं. तेव्हा या प्रकरणात बँक एरिया मॅनेजर अर्पित असल्याचं समोर आलं. त्याचे कॉल डिटेल्स तपासले तेव्हा याचा संदर्भ शिक्षिका असलेल्या प्रियशी साक्षी बरोबर लागला. कृत्य केल्यानंतर हे आरोपी अर्पितच्या चेहऱ्यावर कसलीही खंत नव्हती. तो आपल्या पत्नीसह एका लग्न समारंभात सहभागी झालेला होता, जिथून पोलिसांनी त्याला शिताफीने पकडलं. जेव्हा अर्पित त्याला ताब्यात घेतलं तेव्हा त्याने सुरुवातीला तर उडवाउडवीची उत्तरं दिली. पोलिसांची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न केला. पोलिसांना खोटी माहिती देण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी जेव्हा खाक्या दाखविला तेव्हा सर्व सत्य बाहेर आलं. साक्षी आणि अर्पित यांना नको त्या अवस्थेत मुलाने पाहिलं होतं याची भीती दोघांच्याही मनात होती. त्यामुळे हा सर्व प्लॅन आखलेला होता. पोलीस अधिकारी पंकज लवानिया यांनी घटनास्थळी जाऊन
जे काही हत्येसाठी वापरलेलं चाकू होतं, आरोपीची वॅगनार कार होती, ती देखील जप्त केली. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळाची पाहणी करून महत्त्वाचे पुरावे देखील गोळा केले आणि अंगदवीरच्या कुटुंबियावर यामुळं दुःखाचा डोंगर कोसळलाय. आपल्याच आईच्या प्रियकराने मुलाचा जीव घेतल्यामुळं परिसरात मोठा आक्रोश निर्माण झालाय. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून लवकरच दोष आरोपपत्र दाखल करून आरोपींना कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी प्रशासन सज्ज झालं असल्याचं देखील पोलीस सांगत आहेत. मात्र या घटनेनं अनैतिक संबंधाचं भीषण आणि क्रूर रूप पुन्हा एकदा जगासमोर आलंय. मित्रांनो, ही घटना घडलेली आहे उत्तर प्रदेश राज्यातील बहसुमा येथे. त्यामुळे एका निष्पाप जीवाचा केवळ स्वतःच्या वासनेसाठी आणि बदनामीच्या भीतीने बळी घेणाऱ्या या आईला आणि तिच्या प्रियकराला कोणती शिक्षा झाली पाहिजे, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा. गुन्हेगारीचा पर्दाफाश करणाऱ्या आणि समाजाला सतर्क करणाऱ्या अशा खऱ्या क्राईम स्टोरीज पाहण्यासाठी आमच्या क्लिक टू न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. सुरक्षित राहा, सतर्क राहा. धन्यवाद.